मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। म्हाडा दिवाळीमध्ये 5,000 घरांच्या सोडतीसाठी जाहिरात काढणार होती, मात्र पुरेशी घरं नसल्याने प्रक्रिया लांबणीवर पडली। पवई ताडदेवमधील घरांचा समावेश असणार। मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा निर्णय पुढील आठवड्यामध्ये होणार, तर मुंबई कामगार कर्मचारी संघटनेकडून 50,000 रुपये बोनस देण्याची मागणी। एसटीच्या ई-बससाठी आता त्रैमासिक पास सवलत योजना लागू। 60 दिवसांचं भाडं भरून 90 दिवसांचा प्रवास करता येणार। मेट्रो 3ला मुंबईकरांची पसंती। काल दिवसभरात 1,56,456 मुंबईकरांनी केला मेट्रोनं प्रवास। RHJVLR ते कफ परेड मेट्रो मार्गावर मुंबईकरांचा एकाच दिवसामध्ये विक्रमी प्रवास। ठाण्यामधल्या कळवा पारसिक नगरमध्ये मनोरुग्ण महिलेचा गोंधळ। रस्त्यावरील फेरीवाल्याच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांचं महिलेकडून नुकसान। कळवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। कल्याण डोंबिवलीमध्ये खड्ड्यांपाठोपाठ नागरिकांना आता धुळीचा त्रास। पालिकेच्या तात्पुरत्या खड्डे बुजवणीमुळे नागरिकांची कोंडी। पावसानं रस्त्यांची अवस्था जैसे थे, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। भिवंडीमध्ये शाळेची फी न भरल्यानं विद्यार्थ्याला जमिनीवर बसून पेपर देण्याची वेळ। पालकांच्या तक्रारीनंतर शांतीनगर पोलिसात गुन्हा दाखल। मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल।